चोळा सैरा वैरा वारा पिसाट वाहे भयभीत उभे हे झाड पान पान शांत आहे सावल्या मुक्याने हलती भवताली विणती माया डोहाच्या खोल तळाशी अतृप्त पसरली छाया निशब्द तरंग उठती अंधार चांदणे हाले आकार गूढ धुक्याला आले विरून गेले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले. दत्ता, हा अरे झाली काय रे कामा? एवढा झाडांग पाणी टाकून नारळ उतरून घेते पांडूकडनं. खय हा तो? काहीतरी बसलो असत. घराचं पत्ता विसरत नाही तोवर ठीक आहे. मी काय म्हणतोय म्हणजे ही सगळी कामं बाजूक ठेव. मी सांगते ते ऐकशील? काय झाला? माका लय भीती वाटतं रे. तुझा पण सरितासारखं झाला. आई आई होणार नाही गे. अरे पण होता तर काय कमी हा काय? आपण आपल्या परीने करताव ना. त्या वंशावळीत विधी करू चाललेला केला ना तो विधी. सरिता अंगात कापरा भरला होता तरी ओल्या अंगान पीठ दळल्या. त्या शिळेजवळ भाकरीचं तुकडं ठेवलंय. अजून काय करायचा? करतो रे, पण ह्या एकदा सगळा संपूक होया. ती अवदसा ना घरात. ती अशी बाहेर पडूची नाही. कशी नाही जायत तर मी बघताय. शिरा पडली त्या सुसल्याच्या तोंडावर. तिचा काय व्हायचा तर होईल, पण आपल्या घरातला बघूक व्हाया. माका वाटता तू रघुभाऊजींकडे जाऊन बोलून घे. काय बोलू त्यांच्याशी आणि खैसल्या तोंडाने जाऊ त्यांच्या समोर? घरातली माणसं कशी वागतात ते बघतच ना. त्यांका सांग निलिमाचा काय मनावर घेऊ नका. तरी माका वाटत नाही आता या रघु काका निस्तारतील. काय झालं? गणेशाच्या अंगावरून त्या दिवशी काढत होते तेव्हा काय म्हणाले रघु काका आठवत आहे ना? माझ्याच्यानं नाही होणार म्हणाले. एकदा बोलान तरी घे त्यांच्याशी. माका वाटता आता त्यांच्या पण हाताबाहेर गेला हा. नाहीतर त्यांचा जो अपमान झाला त्याचा राग गेलो आहे. किती वेळ त्यांना सांगणार मी? तू का जायचा नसतात तर मी जाते त्यांच्याकडे. त्यांच्या हातापाया पडते, त्यांना काहीतरी करूक सांगते. एकटी जाणारच? मग काय करू? तू नाही बोलतस. कोणीतरी करूक व्हाया ना. बाकीच्या आहेत ना घरात. एकाच्या बायलेचा विश्वास नाही आणि दुसरो स्वतःच्या बायलेच्या मागे लागला हा. जाऊ दे रे बाबा, तो विषय नको. मी जाते. तू का येऊच हा तर चल माझ्या बरोबर. थांब, मी जाते. हे बरा जमतो तुका. इलय मी. थांब. चल रे बाबा, चल लवकर. या सगळ्या निस्तरूक सांगूया. मी एकटं पण गेलो असतं. तुझ्यान ऐकणार नाही म्हणून मी इलय ना बरोबर. असा पण ऐकत का नाही माहित नाही. हातापाय पडूया त्यांच्या. पण ह्या जा काय सगळा चालला ना तर थांबूक होया रे. रघु काका घरात इल्यावर वहिनी काय बोलले तर? कोण काय बोलूचा नाही. मी सांगते निलिमाक, तू का पटत नसाल तर गप रह. आमका आमच्या मार्गान कायता बघू दे. तू सांगशील आणि ते ऐकत. त्यांका ऐकूकच लागाच. फार उशीर नाही ना झाला मला? हरकत नाही, पण अचानक बोलवलं
देविका थोडं बोलायचं होतं, पण ना इथे नको, आपण दुसरीकडे जाऊ. कुठे? बस ना, सांगतो. गाडीवरून? कुणी पाहिलं तर? नाही बघणार कोणी, बस ना. ठीक आहे. सांभाळून बस. हो. हो का? रघु काका, रघु काका. दत्ता, घरात नाही असत वाटता. काय गेली आज सगळी? फेरी फुकट गेली म्हणायची. देवळात गेली असतील. देवळात जाऊन बघा नेऊया. आता देवळात जायचा, आधीच तुका धाप लागले होत, आणखी किती चालतस? माका काय होत नाही रे. एकदा त्यांना भेटून घेतय, काय उपाय सांगतात तर बघतय. मी जातय, तू घराकडे जा. बर बाबा, जातय मी. हं. पण तू रघु भाऊजींका भेटानी. होय. त्या बघ रघु काका इले. अरे दत्ता, तू पण इलोय? आणि वहिनी तुम्ही सुद्धा? देवळात गेलेले, मंडळी माहेरात गेल्या. का काय धाप लागली? थांबा, आधी पहिला पाणी घ्या. पाणी हात. बरा झाला. हयच इले ते. होय, देवळात बाकी माणसं असत, त्यांका गजाली विषय झालो असतो. अरे बाबा, त्यांका काय बोलायचं हा ता बोलान दे. आपला काय होता ता आपल्याक माहित हा. आता ह्यांनीच काय तर बघू खोया. मी काय बघतलय, तो काय तर सगळा बघित. घ्या वहिनी, पाणी घ्या. थकलेले दिसतात. पण तुम्ही हस ना, आमचा जा काय हा ते त्याच्यापर्यंत पोहोचू दत्ता, तुका पाणी नको. भाऊजी, एक काम होता. कळला, काम कळला. सगळा निस्तरशाल ना तुम्ही? जा काय असात तर एकदा बाहेर काढा. मी हात जोडतोय तुमका. पण आमच्या घरामागे जी पिढा लागली आहे ना, ती काढून टाका. घरावर दगड पडले, कपड्यावर फुली होईले. तुमका सगळं कळून सुद्धा तुम्ही येऊक नाही. येऊन काय करू? तुमच्या घरातल्यांका पटना नाही माझा. त्यांका सोडा, आम्ही असो ना. तुम्ही आमच्यासाठी काय हस आम्ही तुमका सांगूक नको. होय, पण मी आता काय करू शकणार नाही. ह्या जा काय असा तर निस्तरणारा नाही असा, लय वाईट असा या. अहो, आता तुम्ही तसा म्हटलास तर आम्ही कोणाकडे जायचा? वहिनी, माझ्या हातात असता तर मी केला असतं, पण त्याचीच परवानगी नाही. त्यांनी परवानगी दिल्यानंतर मी हा सगळा तरी, बाकी सगळा त्याच्या हातीत असं. भाऊजी, भाऊजी असं म्हणा नको. तुम्ही मागशाल तर देऊ आम्ही. मी माझ्यासाठी काय घेत,
सगळा त्याच्या सेवेसाठी. मी तुमच्यासाठी काय करू शकणे ही त्याचीच इच्छा असा. माझ्या चान काय होता नाही वहिनी. हळू. ये. इथं कोणी नाही येणार. असं अचानक का बोलवलं? थोडं बोलायचं होतं देविका. फोनवर बोलणं झालं नसतं म्हणून. घरी परत लग्नाबद्दल काही? ते तर असतंच ग. मग आणखी काही? हो, मला ना फार टेन्शन आलंय. मलाही खूप टेन्शन आलंय. आपण लवकरात लवकर लग्न करायला हवं, नाहीतर काय झालं? मला मुंबईचं स्थळ आलं. नाही म्हणजे मी नकार देईन. आणि ते स्थळ खरंच चांगलं निघालं तर? मला माझा निर्णय नाही बदलायचा देविका. मी तुझ्यावर खूप प्रेम करतो, पण काय झालंय सांगाल? मला खात्री आहे तुम्ही असं उगीच नाही बोलणार. यामागे नक्कीच काहीतरी कारण असणार. कसं सांगू तेच कळत नाही अगं. तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना? हो, मग त्याच विश्वासाने सांगा. देविका, काल ना घरात एक वंशावळ सापडली. त्यात घराबद्दल खूप काही लिहिलं होतं. हम्म. अगदी पूर्वजांबद्दल पण. त्यातनं अजून एक गोष्ट लिहिली होती. काय? आमच्या घराला शाप आहे. शाप? हो, आमच्या घरातली स्त्री आयुष्यभर सुवासीन नाही राहू शकत. वैवाध्याचा शाप. तुम्हाला काय वाटतं? मला नाही आहे ग विश्वास या गोष्टींवर. पण ना घरात जे घडते ते बघितल्यावर विश्वास ठेवणं हाच एक पर्याय आहे. हे सगळं आपलं लग्न होऊ नये ना म्हणून. नाही नाही, गैरसमज नको करून घेऊस. घरात काय घडतो याचा अंदाज तुला पण आहे. पण या शापामुळे माझ्यामुळे तुझ्या आयुष्यात झालेलं नुकसान मी नाही बघू शकत. माझा त्या शापापेक्षाही तुमच्यावर, माझ्या प्रेमावर जास्त विश्वास आहे. मी काहीही झालं तरी तुमची साथ सोडणार नाही. दत्ता, आता काय होय सांगता येत नाही रे बाबा. वहिनी, माझ्या चान झाला असता तर मी केलं असतं, पण आता त्याची इच्छा. ठीक आहे, तर तुम्हीच नाही बोलता असं किती मागे लागणार आहे. चल येतोय भाऊजी. दत्ता थांब. वहिनी, ह्या जरी माझ्या हातून होत नसला तरी कोण करता हाता कळात. पण मग तुम्ही आमका जाग देवा. कोण करता हा?
पण जे काय याची जोड असा ती व्यक्ती तुमच्या आजूबाजूचीच हा. तुमच्याच सोयरेतली नात्या गोत्यातली असा, घरात वावरणारी असा, आत बाहेर करणारी असा. पण ओळखायचा कसा? ही व्यक्ती बोलता त्याच्याबरोबर पण कोणाक दिसणार नाही बोलताना, पण ती त्या शक्ती बरोबर बोलता. मी आज सांगितलंय तुमका, आता तुम्ही आणि तो या आता. देविका, मला वाटतं तू पुन्हा एकदा विचार करायला हवा. तुम्हाला माझ्याशी लग्न करायचं आहे ना? मला तुझ्याशीच लग्न करायचं आहे ग, पण मग आता पुढचा विचार नाही करायचा. तुम्ही स्वतःहून येऊन मला सगळं सांगितलं, हेच खरं प्रेम आहे आणि हेच हवंय मला. ठीक आहे, मी तुझ्याशीच लग्न करेन, पण लग्न झाल्यावर आपण वाड्यात नाही राहणार, कारण त्या गोष्टींपासून मला तुला लांब ठेवायचंय. का? घरात जे चालू आहे ते तुला वेगळं सांगायची गरज आहे का? हो, रोज कानावर येतंय, पण मला आवडेल हो वाड्यात यायला. लग्न झाल्यावर माझी नाही इच्छा होणार का वाड्यात यायची? घाबरायचंय काय त्यात? काय झालं? निलिमा वहिनींसारखी बोललीस तू. घाबरायचं काय त्यात? मला पण असंच वाटतं ग, काय घाबरायचं त्यात? पण ना काल वंशावळ सापडले आणि तुला सांगावंसं वाटलंय सगळं. आणि आता माझा निर्णय मी तुम्हाला सांगितलाय. मी नेहमी तुमच्या सोबत आहे आणि अशीच राहीन. निघूयात आता आपण. हो. चल. सरिता, सरिता, कोणीच कसं दिसत नाहीये. कोणीच कसं दिसत नाहीये घरात. नाना, ओ नाना, बोलणंच नाही की त्या. काय झाला? रागवलंस काय माझ्यावर? घरात कोणी एक बोलणंच नाही माझ्याशी. तू सुद्धा बोलूच नाही काय? तुका लगीन करूचा ना? मी करतले तुझा लगीन, पण तुझ्यासाठी राजकुमार बघूया. तुका घोड्यावरसून घेऊन जाय. तुका शालू घालीन, मंगळसूत्र घालीन. माझ्या बायक कुणाची नजर लागूक नको म्हणून तुझी दृष्ट काढून टाकीन मी. होय ना? तुका चलात ना? बोल मगो, काय झाला? तू घाबरलास काय? हं? घाबरलास? तू काही एक काळजी करू नको. तू घाबरा नको. मी असं आहे ना, मी तुका काही एक होक देऊच नाही.
हं? तू घाबरा नको. जमलंच ना? पाय दुखतात रे. बसतोच थोड्या वेळ. नको, जाऊया. सावकाश घराकडे सगळी वाट बघत असतील. आहे. रघु काकांना काय सांगितलं नाही ऐकलंच ना? काय रे, कोण असा आता? ती अवदसा घरात बसली हा ना, ती काधी बाहेर काढू काय? काय वाढून ठेवला हा, काय कळणार नाही. काय गो, तुका भूक लागली हा काय? हा, अगो मग बोल तसा. थांब, मी तुझ्यासाठी काहीतरी खाऊ घेऊन येते. हा बघ, हयच बस, खय जाऊ नको हा.